नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे पहिला गुरुवार, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या गुरुवारची पूजा आज मांडायची आहे. आणि कालच आम्ही रात्री गावावरून आलेलो आहोत. तुम्ही ते बघू शकता, सगळ्या बॅग्स वगैरे ज्या आहेत नाही ते तर तशाच पडलेल्या आहेत. म्हणजे मला अजून ते सगळं आवरायचं आहेच, पण गुरुवारच्या पूजेची मांडणीसुद्धा करायची आहे. सकाळपासून घरातल्या सगळ्या गोष्टी करण्यातच बिझी होते मी. त्यानंतर आज मुलांचे स्कूल होते, सो त्यांनासुद्धा स्कूलमध्ये ड्रॉप केलं. लोलो आलेला आहे, जेवण लोलोचं झालेलं आहे आणि त्याला आता झोपवणार आहे. आणि त्यानंतर मग संध्याकाळी जी काही माझी पूजा आहे मार्गशीर्ष महिन्यातली पहिल्या गुरुवारची, तर ती मांडायला सुरुवात करणार आहे. सगळी तयारी मला करायची, शून्यापासून सगळी तयारी करायची. तर सगळ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडेल. आणि तुम्ही बघू शकता मी खूप दमलेली आहे, खूप टॅनी झालेली आहे, कारण 3 दिवस आम्ही गावी होतो, लग्नासाठी गेलो होतो. त्याचा ब्लॉग तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर चला, आता आधी लोलोला झोपून घेते आणि मग सगळी जी तयारी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते, मी कशी पूजा मांडते वगैरे. आणि थोड्याफार भाज्या वगैरेसुद्धा आणल्या, त्यासुद्धा मला क्लीन करायच्या. तर चला, आता हे सगळं पसारा नंतर आवरणार आहे पूजा मांडल्यानंतर. गावी जाताना नेल आर्ट केला होता मी, बघू शकता. त्यातला हा एक नख निघाला आहे, सकाळी एक निघाला अंगठ्याचा आणि आत्ता एका बोटाचा निघालेला आहे बघा. तर नेल आर्ट केला होता मी गावी जायच्या आधी, लग्नासाठी खास करून. दोन्ही बोटांचं केलं होतं. तर त्यातल्या 2 नखं जी आहेत तर ती निघालेली आहेत. नखं खूप डॅमेज होतात, बघू शकता. खूपच म्हणजे ड्राय झालेत नखं. तर अशी ही नखं निघालेली आहेत. आणि खरंच मला उजव्या हाताने ना काम करताच येत नव्हतं नखं लावल्यामुळे. तर माझ्या पूजेच्या साहित्यांची जी तयारी आहे ती सगळी झालेली आहे. म्हणजे आपण जेव्हा पण कोणती पूजा मांडायला बसतो ना, तर त्याआधी पूर्वतयारी जी असते ना, म्हणजे साहित्यांची जुळवाजुळव करून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर आता मी दाखवते मी काय काय सगळं जमा केलेलं आहे ते. तर ह्या वेळेला ना मी असा हा मोठा पाट घेतलेला आहे आणि पाठासाठी ना हे वस्त्र, पिवळं वस्त्र घेतलेलं आहे. म्हणजे लाल किंवा पिवळं वस्त्र तुम्ही वापरू शकता. तर यावेळेला मी पिवळं वस्त्र आणलेलं आहे. त्याचबरोबर देवीची ही साडी आहे, ही चुनरी आहे आणि ही सजावटीसाठीचा कपडा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी आसन घेतलेलं आहे आणि वाचण्यासाठी पाट घेतलेला आहे. त्यानंतर इथे रांगोळी आणि हे कलर आहेत रांगोळीचे. त्याचबरोबर हे देवीचं पुस्तक, महालक्ष्मी व्रताचं पुस्तक. त्याचबरोबर इथे काही साचे आहेत जे रांगोळी काढण्यासाठी मला युजफुल ठरतील. आणि बाकी हे सगळं जे साहित्य आहे ते पूजेला लागणार आहे, जसं की वेणी आहे, सुट्टी फुलं आहेत, हे हळदीचं लेपण आहे जे मला उंबरट्यावरती लावायचं आहे. हे 5 पानांचा जुडा आहे, खाऊची पानं आहेत. त्यानंतर हे पाणी घेतलेलं आहे मी भरून, सजावटीसाठी बाहेर मला ठेवायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये मी सुट्टी फुलं जे असतात ना, पाकळ्या असतात, ते टाकणार आहे यामध्ये. त्यानंतर तांदूळ घेतलेले आहेत, अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे पंचपाळ घेतलेलं आहे. त्यानंतर हे अगरबत्तीसाठी, नैवेद्यासाठी इथे कुरमुरे आणि फुटाणे, पंचामृत घेतलेलं आहे बनवून, देवीची ओटी. त्याच्यानंतर इथे 5 फळं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, तांब्या घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा देवीचा फोटो महालक्ष्मीचा. त्यानंतर इथे सिक्का आहे, गणपती बाप्पा. 3 सुपाऱ्या घेतलेल्या आहेत. 1 सुपारी मी विष्णुदेवाच्या नावाने ठेवणार आहे, 1 सुपारी कलशात टाकणार आहे आणि 1 सुपारी मी गणपतीच्या नावाने घेतली होती, पण आता मी गणपती बाप्पाची मूर्ती घेतली त्यामुळे याचा वापर नाही करणार आहे. त्यानंतर इथे अष्टगंध घेतलेला आहे, कापूस घेतलेला आहे देवांना अत्तर लावण्यासाठी. त्यानंतर इथे घंटा घेतलेली आहे, इथे हळदी कुंकवाचं असं करंडा घेतलेला आहे. इथे देवीचे शृंगाराचे जे दागिने आहेत ते, हा नारळ आहे. त्यानंतर हा मुखवटा आहे. तर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे, अगरबत्ती वगैरे. तर आता हे सगळं मी साहित्य जमा करून ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा रांगोळी काढून घेणार आहे, त्यानंतर हा पाट मांडून घेणार आहे, त्यानंतर दारात रांगोळी काढून घेणार आहे. आणि दारातल्या दिव्यांचीही मी इथे तयारी केलेली आहे, ते सुद्धा दाखवते. तर 2 दारात दिवे लावायचे, त्याची तयारी केलेली आहे इथे मी. त्यानंतर मी स्वयंपाकघरातसुद्धा मी दिवा लावणार आहे, तर त्याचीसुद्धा तयारी करून घेतलेली आहे. आणि फक्त आता एक समई राहिलेली आहे, ती पण आणते, किचनमध्ये ठेवली, तर ती समईसुद्धा घेऊन येते.
तर अशी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे. तर यावर आधी पाट मांडून घेणार आहे आणि मग पाटाच्या भोवती जी रांगोळी काढायची तर ती सुद्धा काढून घेणार आहे. तर रांगोळीमध्ये थोडेसे कलर जे आहेत ते भरून घेते. जेव्हा केव्हा ना अशी विशेष पूजा असते ना त्या दिवशी ना उंबरठ्याचं ना पूजनसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर हळदीचं लेपन ना मी अशा दिवशी लावत असते आणि मधल्या दिवसांमध्ये म्हणजे रोजच्या पूजेमध्ये सुद्धा मंगळवार किंवा शुक्रवार, गुरुवार अशा 3 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये मी हळदीचं लेपन करत असते. त्याचबरोबर अमावास्या, पौर्णिमा म्हणजे विशेष तिथी असेल ना त्यावेळेला हळदीचं लेपन खूप जास्त महत्त्वाचं आहे. दरवाजा आपला जो असतो मुख्य द्वार असतं तर त्याच्या बाहेर सुशोभित रांगोळीने केलं, दिव्यांनी केलं तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटतं. बाहेरून येणारी व्यक्ती कितीही बॅड मूडमध्ये असली म्हणजे वाईट मूडमध्ये असली तरीसुद्धा ना हे सगळं बघून तिचा मूड लगेच चेंज होतो आणि चांगल्या विचाराने म्हणजे पॉझिटिव्ह विचाराने ती घरात एंटर करते. त्याचमुळे ना बाहेरचा दरवाजा असतो तो नेहमी सुशोभित ठेवला पाहिजे आणि लक्ष्मी देवीलासुद्धा हे सगळ्या गोष्टी ना खूप आवडतात. तर इथे मी दिवाळी स्टिकर लावला होता त्याच्यावर हळदीचं लेपन काय व्यवस्थित बसत नव्हतं तरीसुद्धा मी थोडंफार फिरवून घेतलं हाताने आणि जिथे जागा होती तिथे साईडला रांगोळी काढली. त्याच्याच जस्ट उंबरठ्याच्या खाली व्यवस्थित अशी रांगोळी काढून घेतली आणि दोन्ही बाजूला दिवा प्रज्वलित केला. एका भांड्यामध्ये ना ज्याला उरली वगैरे आपण म्हणतो त्याच्यामध्ये पाणी टाकून थोड्याशा पाकळ्या ठेवल्या सुशोभित करण्यासाठी सुद्धा आणि धूप आणि अगरबत्तीसुद्धा लावून घेणार आहे आणि आरतीच्या वेळेला ना याच्यावरती मी कापूरसुद्धा पेटवणार आहे. तर असं छान सगळ्या गोष्टी करायला मलासुद्धा फार आवडतात. तर मला नक्की सांगा कोण कोण करता अशा सगळ्या गोष्टी. तर आता पोथी वगैरे वाचायची माझी शिल्लक होती तर तीसुद्धा वाचून घेणार आहे. तर माझी पूजा जी आहे ती मांडून झालेली आहे. तर फक्त आता मला पोथी वाचायची आणि तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे सगळी पूजा मांडलेली आहे ती. तिथे मी पोथी वाचायला बसली होती आणि एका बैठकीत ती पूर्ण पोथी वाचायची असते. तर प्रज्ञेला मी थोडंसं सांगितलं होतं, की "तू थोडासा व्हिडिओ काढ." कारण मला काही उठणं शक्य नव्हतं पोथी चालू असताना. तर त्याने हा काढला होता व्हिडिओ आणि आता मी नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे. तर नैवेद्यामध्ये साधं असं सगळं बनवलेलं आहे. कारण जसं तुम्हाला माहिती आहे मी कालच गावावरून आले त्यामुळे काही पूर्वतयारी नव्हती. तर इथे मी डाळ बनवली कढी बनवली आणि भात जे आहे तो बनवला साधा भात. त्यासोबतनं वालाची सुकी भाजी बनवली. म्हणजे मी रात्री आले तेव्हा वाल भिजत ठेवले होते. तर वालाची सुकी भाजी गोडामध्ये गोडाचा शिरा बनवला आहे आणि तांदळाच्या भाकरी. तर असा सगळा नैवेद्य जो आहे तो मी आता देवाला दाखवून घेते आणि मग माझा मी उपवाससुद्धा सोडवणार आहे. तर इथे मी ना अशा प्रकारे आज साडी नेसली होती. तुम्हाला दाखवण्याचं राहूनच गेलं. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.